आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी सणाची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी. भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे. हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो. न खाई भोगी तो सदा रोगी, हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आनंद घेणारा वा उपभोगणारा. या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे. कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे. जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात. याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णींना जेवायस बोलवतात. तसे शक्य नसल्यास त्या पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणं असंही म्हणतात. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. भोगी साजरी का करावी? या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्षे पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो. त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास तो सज्ज होतो. मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि ह्या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरुवात होते. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तमिळनाडूत हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू आणि पंजाबमध्ये लोहिरी, राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारलं जातं. नवा बदल केला जातो. म्हणूनच जुनं वाईट ते सगळं संपून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवशी करायची. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी, यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांग, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळही असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडा बहुतेक फरक असतो. म्हणजे तुम्ही वसई पालघरकडे, वाळवंडाकडे जेवायला गेलात तर त्यांनी पद्धत एकदम भिन्न असलेली दिसते. किंबहुना त्यांची पद्धत उंधीयूच्या एकदम जवळ जाणारी आहे आणि त्यांनी या भाजीला दिलेलं नावही भन्नाट आहे, उकडहंडी. भोगी सणाचे धार्मिक महत्त्व. भोगीनंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो. धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे. पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरीभोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात. या दरम्यान आगीत तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जातात. तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात. अनेक लोक या दिवशी पतंगही उडवतात. भोगी सणाची कथा. पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीत गायले जातात. असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबरच्या काळात दुल्ला भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता. तो श्रीमंताकडून पैसे चोरायचा आणि गरिबांमध्ये वाटायचा. गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असे. या काळात दुल्ला भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या 2 बहिणींची ओळख झाली. त्या दिसायला खूप देखण्या होत्या, परंतु गरीब घराण्यातील होत्या. घरमालकाने ह्या दोघींचे अपहरण करून आपल्यासोबत नेले होते. यानंतर दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले.
ज्या दिवशी ही सर्व घटना घडली तो दिवस लोहरीचा सण होता. रामकृष्ण हरी.